चला बेटा स्टार्ट करूया. बघा काय काय शिकणार आहोत आपण इथे. क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये इंट्रोडक्शन, ग्राफ्स, इनइक्वॅलिटी. इनइक्वॅलिटी फार महत्त्वाचं आहे का टॉपिक क्वाड्रेटिकमध्ये. थेअरी ऑफ इक्वेशन्समध्ये रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट्स ऑफ क्यूबिक अँड हायर पॉलिनॉमियल्स, आयडेंटिटी, infinite roots, common root, maximum and minimum values of quadratic and rational function, हे सगळं आपण शिकणार आहोत है ना. ओके ओके ओके, काही प्रॉब्लेम नाही, पण आता होऊन जातील बेटा विवेक, आता सगळे होऊन जातील आपले. हां, नंतर काय शिकणार आहे 7 पॉईंट बघा. जनरल 2 डिग्री इन एक्स अँड वाय, condition for general 2 degree in x and y to be factorized in two linears, location of roots, modulus, inequality, logarithmic inequality, हे सगळं आपण शिकणार आहोत इथे. मॉड्युलस मी कॉम्प्लेक्स नंबरमध्ये घेऊन जाईल, तुम्हाला लॉगमध्ये घेऊन जाईल यातून, क्वाड्रेटिकमधूनच. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्मॅट काय असतो बेटा, एक्स स्क्वेअर, हे लक्षात ठेवा आता ना, हे एक लक्षात ठेवा. y इज इक्वल टू ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी. एला काय म्हणतात, a इज नॉट इक्वल टू 0, हे लक्षात ठेव जा. a जर 0 झाला, a जर 0 झाला तर y इज इक्वल टू bx प्लस सी राहील, आणि bx प्लस सी हे लिनियर होऊन जाईल. म्हणजे क्वाड्रेटिक व्हायसाठी a मस्ट बी नॉट इक्वल टू 0, एला 0 होताच नाही येणार, हे लक्षात ठेवायचं. एला काय म्हणतात, ए बी सी हे जे कॉन्स्टंट असतात, एक एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे, एक बी एक्सचा आहे, आणि एक कॉन्स्टंट आहे, तर याला म्हणतात लीडिंग कोइफिशियंट्स. याला काय म्हणतात, एला लीडिंग कोइफिशियंट्स, म्हणजे एक्स स्क्वेअरचा जो मल्टिप्लायर असतो त्याला म्हणतात लीडिंग कोइफिशियंट. एक्सचा जो असतो त्याला म्हणतो कोइफिशियंट ऑफ लिनियर टर्म. तो लिनियर टर्म म्हणजे वाय इज इक्वल टू ए एक्स प्लस बी असते, तर ए काय झाला, कोइफिशियंट ऑफ लिनियर टर्म. अशा प्रकारे एक्सचा कोइफिशियंट जो असतो तो असतो कोइफिशियंट ऑफ लिनियर टर्म, आणि सीला म्हणतात ॲब्सोल्यूट टर्म. सीला काय म्हणतात, ॲब्सोल्यूट टर्म, हे लक्षात ठेवायचं आहे ना. एला काय म्हणतात, हे म्हणजे हे काही गोष्टी माहिती पाहिजे. एला काय म्हणतात हे लक्षात ठेवायचं, लीडिंग कोइफिशियंट आहे ना. आणि याला बीला हा लिनियरचा आहे ना, लिनियर कोइफिशियंट ऑफ लिनियर टर्म, आणि सीला ॲब्सोल्यूट टर्म. बरं, आता हे बघा, y इज इक्वल टू एफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. इन केस ए इज इक्वल टू 0, तर y काय होईल, आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, ए जर लिडिंग कोइफिशियंट जर 0 झाला तर काय होईल, y इज इक्वल टू बी एक्स प्लस सी इज अ लिनियर पॉलिनॉमियल, लिनियर होईल. आपल्याला तर क्वाड्रेटिक पाहिजे आहे ना, तर क्वाड्रेटिकच्याच जर आपण क्वाड्रेटिक इक्वेशन शिकत आहे तर क्वाड्रेटिक पाहिजे, तर ए 0 होता कामा नये. बरं, ए आणि सी इज इक्वल टू 0 जर झाले तर y इज इक्वल टू काय मिळेल, फक्त बी एक्स इज ऑड लिनियर पॉलिनॉमियल. पुन्हा तो होईल लिनियर, पण ऑड. ऑड याच्यासाठी की नंबर ऑफ टर्म्स किती राहील, 1 काय ऑड आहे, म्हणून ऑड लिनियर पॉलिनॉमियल म्हणतात. नंबर ऑफ टर्म्सवर ऑड और इव्हन पॉलिनॉमियल होतं. ठीक आहे. क्यूबिक पॉलिनॉमियल, क्यूबिक पॉलिनॉमियल y इज इक्वल टू याचा फॉर्मॅट असतो ए एक्स क्यूब प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स प्लस डी. ठीक आहे. तर येला लिडिंगचा अर्थ असा काही नाही आहे, जसा तो हा जो कोइफिशियंट असतो एक्सचा मल्टिप्लायर, याला म्हणतो आपण की कोइफिशियंट ऑफ लिनियर टर्म आहे ना, लिनियर टर्म म्हणतो. तसं काही याचं नसतं की लिडिंग कोइफिशियंटचा अर्थ तो एक्स स्क्वेअर सोबतच असावा. जो जी पॉलिनॉमियल असेल त्याचा हायेस्ट पॉवर सोबत जो कोइफिशियंट असतो त्याला म्हणतात लीडिंग कोइफिशियंट. म्हणून इथे ए लीडिंग कोइफिशियंट होईल, बी काय होईल, कोइफिशियंट ऑफ क्वाड्रेटिक टर्म, आणि सी काय होईल, कोइफिशियंट ऑफ लिनियर टर्म, आणि डी काय होईल, अगेन ॲब्सोल्यूट टर्म. म्हणजे कॉन्स्टंट असते त्याला आपण म्हणतो ॲब्सोल्यूट टर्म. समजलं, सगळ्याला म्हणता येते तुम्हाला आहे ना. पहिला म्हणजे जर अजून बाय क्वाड्रेटिक घेतलं असतं मी, अजून एक्झाम्पल बाय क्वाड्रेटिक घेतलं बेटा, तर बाय क्वाड्रेटिकमध्ये एक्स टू दी पॉवर 4चा कोइफिशियंट काय होईल, लीडिंग कोइफिशियंट. एक्स क्यूबचा कोइफिशियंट काय होईल, कोइफिशियंट ऑफ क्यूबिक टर्म.
एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय होईल, कोइफिशियंट ऑफ क्वाड्रॅटिक टर्म. एक्सचा कोइफिशियंट काय होईल, कोइफिशियंट ऑफ लिनियर टर्म. आणि लास्टवाला ॲब्सोल्यूट टर्म. हे समजलं तुम्हाला. हां, हे माहिती आहे श्रीधाराचार्य मेथड आहे ना. ॲक्च्युली हे इंडियन लोक असतात, इंडियन ऋषीमुनी यांनी शोधले आहेत. वेदिक मॅथ्स आहे ना, तुम्ही ऐकलंच असेल. तर इंडियन व्यक्तींनी शोधलेला आहे हा फॉर्म्युला. ठीक आहे, याला म्हणतात श्रीधाराचार्य मेथड. जर समजा फॅक्टर्स निघत नसतील, फॅक्टर्स पडत नसतील, तर एक्स इज इक्वल टू लिहितो आपण -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a. आणि याला म्हणतो b² मायनस 4ac ला डिस्क्रिमिनंट. ठीक आहे, तर हे माहितीच आहे तुम्हाला, 10th शिकले जात तुम्ही. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर याच्यात काय असतं बेटा, सम ऑफ रूट्स. सम ऑफ रूट्स कधीही लक्षात ठेवाल की -b/a असते आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स असते c/a. आपण काय करतो, मायनस प्लस मायनस असं चालू असतं आपलं आहे ना. मायनस इथून स्टार्ट करतो, मायनस प्लस. ठीक आहे, तर हा -b होऊन जाईल आणि कोइफिशियंट ऑफ x² तर राहतोच अपॉन. हेही माहिती आहे तुम्हाला आहे ना. आणि डी काय, b² मायनस 4ac. काही याच्यात डिफिकल्टी नाही. सम ऑफ रूट्स आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स लक्षात ठेवायचं आहे ना. मी फास्टमध्ये गेलो त्यावेळेस मग प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. डिफरंट ग्राफ्स ऑफ क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन्स. आपण डिफरंट ग्राफ्स बघू याचे. बघा, y इज इक्वल टू काय दिला आहे, x² प्लस 2x प्लस 2. आपण 6 ग्राफ बघू. 6. y इज इक्वल टू ax² प्लस bx प्लस c चे 6 ग्राफ्स बघू. आपल्याला माहिती आहे, म्हणजे मी तुम्हाला थोडी जनरल आयडिया देऊन देतोय की क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स किती असतात. तर तुमचं आन्सर असते 2. नाही, मॅक्झिमम 2 असतात. म्हणजे थोडं करेक्ट करावं लागतं आन्सरला. मॅक्झिमम 2 असतात. का बरं सर मॅक्झिमम हा वर्ड वापरला, 2 का नाही म्हणत? क्वाड्रॅटिकचे 2च रूट्स असतात. हो, 2च्या वरती मी नाही म्हणत आहे, पण मॅक्झिमम 2 म्हटलं, जास्तीत जास्त 2. का? कारण की 0 पण रूट्स असू शकतात, 1 पण असू शकते आणि 2 पण असू शकते. जर ती क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ग्राफ एक्स ॲक्सिसला कटच नाही केला तर 0 रूट झालेत. एका पॉईंटमध्ये कट केला तर किती झाले, 1 रूट. आणि 2 पॉईंटमध्ये कट केला तर किती झाले, 2. अच्छा, तर मग 3 ग्राफ बनतील याचे सर. मग तुम्ही 6 ग्राफ म्हणाले. 6 ग्राफ यासाठी म्हणालो की अपवर्ड फेसिंग अँड डाऊनवर्ड फेसिंग या 2 असतात है ना. ग्राफ जर बघितले क्वाड्रॅटिक इक्वेशनचे किंवा एक्सप्रेशन्स म्हणून, इक्वेशन नाही. एक्सप्रेशन आणि इक्वेशनमध्ये काय डिफरन्स आहे? इक्वेशन म्हणजे इक्वल टू 0 असतो तो, आणि एक्सप्रेशन म्हणजे y इज इक्वल टू, जसं पॉलिनॉमियल शिकले ना तुम्ही, y इज इक्वल टू ax² प्लस bx प्लस c. हे काय आहे? एक्सप्रेशन आहे, क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे. ते स्टुडंट एक्सप्रेशन आणि इक्वेशनमध्ये बरेचदा कन्फ्यूज होतात. तर आता लक्षात ठेवाल. आपण आता पाहू की क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनचे किती रूट्स, किती ग्राफ्स बनू शकतात? 6. ठीक आहे, अपवर्ड फेसिंग 3 आणि डाऊनवर्डमध्ये एक्स ॲक्सिस, बिलो द एक्स ॲक्सिस ग्राफ राहू शकतो, एक्स ॲक्सिसला कट करू शकतो आणि एक्स ॲक्सिसच्या वरती जाऊ शकतो. तर त्याचे 2 रूट्स मिळतील आहे ना. तर असे 6 ग्राफ्स बनतील. तर ते बघून घ्या. पहिला घेतला मी की जो अपवर्ड फेसिंगचे 3 बघू आपण सुरुवातीला ना. तर काय राहील, जसं x² प्लस 2x प्लस 2 हा एक एक्झाम्पल घेतला आहे आपण. तर याचे एक्सची व्हॅल्यू काही पुट करा, खाली येणारच नाही तो. त्याचे रूट्स येणारच नाही, 0 रूट्स येतील. का? त्याचा डिस्क्रिमिनंट काढला, डिस्क्रिमिनंट आला -4. d इज लेस दॅन 0. d जर लेस दॅन 0 असला तर रूट्स कोणते येतात? इमॅजिनरी. आणि रूट्स जर रिअल नाही येत असेल, कॉम्प्लेक्स रूट येऊन राहिलेत, इमॅजिनरी येऊन राहिलेत, म्हणजेच ते रूट्स रिअल नाही आहेत. आणि रिअल नाही आहे त्याचा अर्थ की 0 रूट्स आहे ना. तर फॉर x इज इक्वल टू -1 y इज मिनिमम. तुम्ही अशा प्रकारेही काढू शकता, इथेही कळून जाते. हे बघा, x² प्लस 2x प्लस 1 केला, -1 केला तर इथे 1 राहिला. x² प्लस 2x प्लस 1
हा क्वाड्रेटिक फॉर्म केला एक्स प्लस वनचा होल स्क्वेअर आहे. आता याची व्हॅल्यू काय असते, याची व्हॅल्यू असते, हे गोष्टी आपल्याला लक्षात येऊन जातात की एक्सची व्हॅल्यू ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. 0पेक्षा जास्तच राहते कोणत्याही नंबरचं स्क्वेअर. प्लस 1 तर 1पेक्षा जास्त राहील. तर मिनिमम व्हॅल्यू काय येईल याची 1. आणि ती कशावर येऊन राहिली आहे हे इथून कळतं की मिनिमम व्हॅल्यू याला 0 करावं लागेल ना. याला 0 कशावर होतो आहे एक्स -1. ठीक आहे. तर मिनिमम, आणि हे आपण व्हॅल्यूज पुट करून बघितले. 0 पासून स्टार्ट केलं, 0 1 2 3 अप टू इन्फिनिटीपर्यंत ना. 4च्या नंतर आपल्याला इन्फिनिटी आला असं समजा. इन्फिनिटीपर्यंत पुट केलं तर इकडे चालला ग्राफ. आणि एक्सची व्हॅल्यू -1 -2 -3 इकडे चालला. इथे पुट करून बघायचं. -1 इथे पुट केलं तर 0 आला, 1 व्हॅल्यू येईल. -2 पुट केला तर -2 + 1 1 येईल. 1चा स्क्वेअर 1 1 + 1 2 आलं. तर आउटपुट असं मिळत जाईल. आपण इनपुट देत जायचं. हे वरचे इनपुट आहे, आउटपुट मिळत जाईल. या इक्वेशनमध्ये हे फंक्शन आहे, या फंक्शनमध्ये आपण इनपुट दिलं, आउटपुट मिळत जाईल. तर अशा प्रकारे तो ग्राफ फॉर्म होतो. ग्राफ हा कधीही असं नाही झालं पाहिजे ना, पहिले अंडा की पहिले मुर्गी आहे ना, तशासारखं नसतं हे की पहिले ग्राफ की पहिले व्हॅल्यू. तर पहिले व्हॅल्यूज असतात हां बेटा, पहिले व्हॅल्यूज असतात आणि व्हॅल्यू पुट करून आपण ग्राफ बनवत असतो. आपण 10वीत शिकलो आहे, 9वी 10वीत. आता तुम्ही म्हणाल की सर JEE आली, पण आता हे चॅप्टरच 9वी 10वीचं आहे, त्याच्यामुळे मला थोडं 9वी 10वी हा शब्द वापरावा लागून राहिला. तर 9वी 10वीमध्ये आपण एक शिकलो होतो की तुम्ही ग्राफ प्लॉट करायचे, क्वाड्रॅटिकचे पॉलिनॉमियलचे ग्राफ प्लॉट करायला लावायचे. तर त्यावेळेस तुम्ही असे ब्रॉडली इंटिजर घ्यायचे 1 2 3 आणि मग फ्री हँड स्केच काढायला लावायचे. मॅडम किंवा सर जेही असतील फ्री हँड स्केच काढायला लावायचे, म्हणजे असे 2 पॉईंट स्मूथ कर्वनी आपल्याला कनेक्ट करायला लावायचे. बरोबर आहे. तर हे ते जे होतं तर ते का जॉईन करायला लावायचे, कारण की मधात इन्फानाईट रिअल नंबर्स येतात आहे ना. 1 आणि 2च्या मधात किती रिअल नंबर्स येतात, इन्फानाईट रिअल नंबर येतात. आणि प्रत्येक रिअल नंबर जर तुम्ही पुट केला तर काहीतरी डिफरंट व्हॅल्यू व्हायची मिळत जाते. तर अशा त्या व्हॅल्यूज आपण असं कन्सिडर करतो की असं अच्छा असं मिळत असेल. जसं आता हे 1वर आपण इथे सुरू करू. 0वर 2 येऊन राहिला आहे आणि 1वर 5 येऊन राहिला आहे. तर 0वर 1 येऊन राहिला आहे, इथे 1 असेल. आणि 1वर इथे 1 असेल सपोज, तर इथे 5 येऊन राहिला आहे नंबर आहे ना, हा 5 असेल. बरोबर आहे. तर हा पॉईंट आणि हा पॉईंट स्मूथ कर्वनी काय जॉईन केलं आहे, कारण की 0.0000001 चाललं आपण असं थोडं थोडं इन्क्रीज करत. इन्फानाईट नंबर्स असतात आणि प्रत्येक नंबरला हा वेगळा नंबर देत जाईल, व्हॅल्यूज वायची वेगवेगळी मिळत जाईल. तर चाललं असं इन्क्रीज करत आहे ना. तर आपण तसं न करता ब्रॉडली काय करतो, आपण 2 इंटिजर घेतो, 2वर व्हॅल्यू पाहतो आणि स्मूथ कर्व. ठीक आहे, सिम्पल. तर अशा प्रकारे येते बेटा. तर काय असते, जर तुम्हाला नो रूट्स, इक्वेशन हॅज नो रूट्स, याचा अर्थ काय, इक्वेशन हॅज नो रूट्स म्हणजे डिस्क्रिमिनंट काय असते, d इज लेस दॅन 0 आणि a इज ग्रेटर दॅन 0. या 2 कंडिशन जर दिसल्या तर काय म्हणू शकता तुम्ही, डायरेक्टली आता म्हणू शकता की देर इज नो रूट्स डिस्क्रिमिनंट लेस दॅन 0. ठीक आहे, निगेटिव्ह आला तर. बरं, हेच मी प्रूव्ह करून दिलं इथे. नेक्स्ट बघू आपण. हां, टच होणारा इन जनरल ग्राफ ऑफ y इज इक्वल टू x² + bx. ही कंडिशन तर महत्त्वाचीच आहे, a इज ग्रेटर दॅन 0, कारण की आपण अपवर्ड फेसिंग पाहून राहिलो आहे, म्हणून याच्यात a ग्रेटर दॅनच 0 येणार आहे. आणि डिस्क्रिमिनंट इज लेस दॅन 0, तर पॅराबोला डोंट टच x ॲक्सिस, हे ठीक आहे. हे बघा x ॲक्सिसच्या वरती येतो, डोंट टच x ॲक्सिस. आणि y इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0, म्हणजे पूर्ण ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 येते जर a ग्रेटर दॅन 0 असेल आणि d लेस दॅन 0 असेल. याच्यावरून 2 गोष्टी कळल्या आपल्याला की नो रूट्स, आणि दुसरी गोष्ट हे जे एक्सप्रेशन दिलं आहे हे टोटल एक्सप्रेशन पॉझिटिव्ह राहील, हे टोटल एक्सप्रेशन पॉझिटिव्ह राहील. ठीक आहे, क्लिअर. चला दुसरं एक्झाम्पल बघू फास्टमध्ये. इथे डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 0
आपण एक एक्झाम्पल केलं एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 2, हा तर परफेक्ट स्क्वेअर एक्स मायनस 2चा, म्हणजे त्याचे दोन रूट्स येतील एक्स इज इक्वल टू 2. दोन रूट म्हणजे कॉमन रूट, आपण काय म्हणतो इक्वल रूट्स हा शब्द वापरतो. तर याचे दोन रूट्स इक्वल आले आणि ते आले 0, 2 आणि 2. ठीक आहे, ते हे रूट्स आले बेटा. आणि इथे डिस्क्रिमिनंट काय असतो, 0 असतो. डिस्क्रिमिनंट काय असतो, 0 असतो. ठीक आहे, इथे डिस्क्रिमिनंट असतो 0. ठीक आहे, म्हणजेच त्याच वेळेस तो टच होतो एक्स ॲक्सिसला आणि रूट मिळतो आपल्याला सिंगल. आणि ह्या व्हॅल्यूज तशाच पुट केल्या. पुन्हा आपण हे करू शकता तुम्ही आहे ना, एक्स इज इक्वल टू व्हॅल्यूज पुट करायच्या. 0 पासून घ्यायचं, मायनस इन्फिनिटी आणि प्लस इन्फिनिटी दोन्ही साईडला गेलं तर आपल्याला मिळतं ए ग्रेटर दॅन 0 अँड डी इज इक्वल टू 0. वाय ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. इथे वायची व्हॅल्यू 0 होते आहे ना. मागच्या याच्यात काय होतं की वाय ग्रेटर दॅन 0 होता, इथे वाय 0 पण होतो. वायची व्हॅल्यू 0, एक्स ॲक्सिस म्हणजे वाय इज इक्वल टू 0 ना. ठीक आहे, तर लिडिंग कोइफिशियंट ऑलवेज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. अच्छा, थर्ड याचं कन्क्लुजन आहे ना की इन जनरल ग्राफ ऑफ वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, ए 0 असतो, डी 0 असतो, ए ग्रेटर दॅन 0 असतो आणि डी इज इक्वल टू 0 असतो. त्यावेळेस आपण म्हणू शकतो की पॅराबोला टच द एक्स ॲक्सिस आणि वाय इज इक्वल टू 0 फॉर ओनली वन व्हॅल्यू ऑफ एक्स, म्हणजे तो असतो रूट, आणि वाय ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर मायनस रूट, म्हणजे रूटवर तो 0 असतो, अदरवाईज तो वाय ग्रेटर दॅन 0 असतो, असा त्याचा मिनिंग आहे. थर्ड यातलं की जिथे दोन रूट्स मिळतात आपल्याला ना, दोन रूट्स मिळतात ते बघू आपण. वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 हे एक्झाम्पल जर घेतलं तर इथे डिस्क्रिमिनंट येऊन राहिला आहे 1 आणि डिस्क्रिमिनंट ग्रेटर दॅन 0 जसा आला तसेच याचे मिळतात दोन रूट्स. आपण व्हॅल्यूज पुट केल्या तर व्हॅल्यूज 0, 1, 2, 3 अशा व्हॅल्यूज पुट केल्या आणि आपल्याला त्याच्या ग्राफ काढता येतो. वाय इज ग्रेटर दॅन 0 फॉर एक्स बिलॉंग्स टू, हे बघा इथे आणि इथे वाय मिळून राहिला आहे, तर मायनस इन्फिनिटी, इकडे एक्स इन्फिनिटीला चालला तर मायनस इन्फिनिटी टू 1 एक्सची व्हॅल्यू, युनियन 1 टू इन्फिनिटी, इकडे इन्फिनिटी आहे ना एक्स, सॉरी 2 टू इन्फिनिटी. तर या इंटरवलमध्ये वाय ग्रेटर दॅन 0 असतो आणि वाय 0 कुठे असतो 1 आणि 2 वर, आणि वाय लेस दॅन 0 कुठे असतो 1 टू 2 या इंटरवलमध्ये. ठीक आहे, सिम्पल आहे. ठीक आहे, इन जनरल हे कळलं आता तुम्हाला. एक्स स्क्वेअर याचा शॉर्ट नोट आहे ही की वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, तर हे काय असतो ग्रेटर दॅन 0 आणि डी असतो ग्रेटर दॅन 0. क्लिअर विवेक? हे तीन झालेत बेटा. आणि आपण म्हणू शकतो की टू डिस्टिंग रियल रूट्स कट द एक्स ॲक्सिस ॲट टू डिस्टिंग पॉईंट्स. ठीक आहे, पॅराबोला कट्स द एक्स ॲक्सिस ॲट टू डिस्टिंग पॉईंट्स. थर्ड, फोर्थ होईल आता ना. फोर्थ बघून घेऊ की नो रूट्स आहे ना, पण लिडिंग कोइफिशियंट. आता डाऊनवर्ड फेसिंग पॅराबोला बघितला आपण. डाऊनवर्ड फेसिंग तर एक्झाम्पल आहे वाय इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 2. आपण त्याला असंही लिहू शकतो मायनस एक्स प्लस 1चा होल स्क्वेअर मायनस 1 आहे ना, निगेटिव्ह कॉमन घेऊन घेतलं. ठीक आहे, आणि डी काय असतो लेस दॅन 0. नो रूट्ससाठी डी लेस दॅन 0 असतो. आपण इथे व्हॅल्यूज पुट केल्या. लिडिंग कोइफिशियंट लेस दॅन 0, इथे लक्षात ठेवा लिडिंग कोइफिशियंट हा लेस दॅन 0 असतो डाऊनवर्ड फेसिंगसाठी आहे ना. आता तिन्ही डाऊनवर्ड फेसिंग पाहणार आहोत. तर इथे काय असते म्हणजे लक्षात येऊन जाते की अपवर्ड फेसिंग असलं तर ए इज ग्रेटर दॅन 0 आणि डाऊनवर्ड फेसिंग असेल पॅराबोला तर ए लेस दॅन 0. डिस्क्रिमिनंट ग्रेटर दॅन 0 असेल तर 2 रूट्स, डी 0 असेल डिस्क्रिमिनंट 0 असेल तर 1 रूट, आणि डिस्क्रिमिनंट जर लेस दॅन 0 असेल तर नो रूट्स. ठीक आहे, हेच कन्सेप्ट आहे. बघा पुन्हा लिडिंग कोइफिशियंट लेस दॅन 0 आहे. इन जनरल आपण याचं असं म्हणू शकतो की ए लेस दॅन 0, डी लेस दॅन 0, तर वाय इज लेस दॅन 0. वायची ऑलवेज व्हॅल्यू लेस दॅन 0 येते, कधीही 0 होत नाही. ठीक आहे, हे लक्षात नाही येत पटकन आहे ना
की याच्यातून आपण दोन गोष्टी शिकलो आहे की नो रूट्स पण मिळून राहिले, ए लेस दॅन 0 डी लेस दॅन 0 आणि एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी हे इक्वेशनची व्हॅल्यू ही याच्यापेक्षा लहान असते, म्हणजे लेस दॅन 0 ऑलवेज निगेटिव्ह. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल, डी इज इक्वल टू 0, ए लेस दॅन 0 आहे, डी इज इक्वल टू 0 घेतलं एक रूट येईल, असा डाऊनवर्ड फेसिंग पॅराबोला राहील जो एक पॉईंटला टच होईल. आपण त्याच्यासाठी एक्झाम्पल घेतला आहे मायनस एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 4 जो म्हणून राहिला मायनस जर कॉमन घेतला तर एक्स मायनस 2चा होल स्क्वेअर. आणि इथे आपण व्हॅल्यूज पुट केल्या डिफरंट 0 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी आणि -1 मायनस इन्फिनिटीपर्यंत. तर असा ग्राफ मिळाला आपल्याला. ठीक आहे. तर अशा प्रकारचा ग्राफ मिळतो आणि इथे रूट्स आर इक्वल. ठीक आहे. क्लिअर. इन जनरल आपण काय म्हणू शकतो, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी ए लेस दॅन 0 माउथ फेसिंग डाऊनवर्ड. ठीक आहे. आणि डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 0, वन रियल रूट राहील याचा आणि पॅराबोला टच द एक्स ॲक्सिस. क्लिअर. आणि वाय लेस दॅन ऑर इक्वल टू 0. नेक्स्ट लास्टवाला एक्झाम्पल आहे आपलं, डी ग्रेटर दॅन 0 ए लेस दॅन 0 अँड डी. तर आपण हे एक्झाम्पल घेतलं मायनस एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस मायनस 2. तर याचे दोन फॅक्टर्स पडले, मायनस एक्स मायनस 1 आणि मायनस, तर तो कॉमनच आहे म्हणा एक्स मायनस 2. तर एक्स 1 आणि 2वर 0 होऊन राहिला आहे. ठीक आहे. डिस्क्रिमिनंट ग्रेटर दॅन 0 आहे तर दोन रूट्स मिळतील. लिडिंग कोएफिशियंट लेस दॅन 0 आहे तर डाऊनवर्ड फेसिंग पॅराबोला, म्हणजे लिडिंग कोएफिशियंट जर निगेटिव्ह असला तर डाऊनवर्ड फेसिंग पॅराबोला, एवढं कळते बस, बाकी नाही आहे. आणि डी शो करते की तुमचे रूट्स किती आहेत. तर क्लिअर. इन जनरल आपण हेच म्हणू शकतो, ए लेस दॅन 0 डी ग्रेटर दॅन 0 असेल तर टू डिस्टिंक्ट रिअल रूट्स मिळतात. ठीक आहे. कॉर्डिनेट हे महत्त्वाचं आहे आणखी ना. कॉर्डिनेट ऑफ व्हर्टेक्स वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी आहे ना. कॉर्डिनेट लक्षात ठेवायला याचं की सगळ्यात आपल्याला विचारलं जाते की पॅराबोलाची मिनिमम व्हॅल्यू काय आहे. तर पॅराबोलाची मिनिमम व्हॅल्यू मिळते आपल्याला व्हर्टेक्सवर. पॅराबोलाची मिनिमम व्हॅल्यू मिळते व्हर्टेक्सवर आणि त्या व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट असं असतात x इज इक्वल टू मायनस बी बाय 2a एक्स आणि y इज इक्वल टू मायनस डी बाय 4a. एक्स कोऑर्डिनेट असतो मायनस बी बाय 2a आणि y कोऑर्डिनेट असतो मायनस डी बाय 4a. हे नोट करून ठेवाल विवेक, फार महत्त्वाचं आहे की एक्स कोऑर्डिनेट असतो मायनस बी बाय 2a आणि y कोऑर्डिनेट असतो मायनस डी बाय 4a. तुम्हाला जर म्हटलं की सांगा लोएस्ट व्हॅल्यू काय असते एखाद्या पॅराबोलाची किंवा एखाद्या क्वाड्रेटिक इक्वेशनची, तर ती असते व्हर्टेक्सवर. आणि तुम्ही सांगाल y इज इक्वल टू आहे ना, ही व्हॅल्यू आहे. एखाद्या पॅराबोलाची y इनपुट नाही आहे, हे इनपुट आहे बेटा, हे आउटपुट आहे. हे इनपुट आहे, हे आउटपुट आहे. की एक्सची ही व्हॅल्यूवर वायची ही व्हॅल्यू मिळून राहिली लोएस्ट व्हॅल्यू म्हणजे y विचारला आहे आणि वायची व्हॅल्यूच सांगावी लागेल. ठीक आहे. तर लोएस्ट व्हॅल्यू ही वायचा अर्थ असतो. हाऊ दिस कोऑर्डिनेट्स आर ऑब्टेन. बेटा याच्यासाठी ना एक्स इज इक्वल टू तुम्हाला सांगतो मी, जर याचं व्हर्टेक्सचे जर काढायचे असेल तर आपण काढू प्रयत्न करू, पण त्याचं महत्त्व नाही आहे बेटा. आपल्याला काय लर्न करणं म्हणजे सिम्पल आहे, असं काही नाही आहे याच्यात डिफिकल्टी व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट काढायला. आपण 10वीत शिकलो होतो, ह्या सगळ्या गोष्टी 10वीत शिकलो होतो. 10वीत पण आपलं लक्ष नसतं, म्हणजे आपण 10वीत इतकं फुल कॉन्सन्ट्रेशननी बघत नाही या गोष्टी की मायनस बी बाय 2a हे असतं एक्स कोऑर्डिनेट आणि मायनस डी बाय 4a हे असतं वाय कोऑर्डिनेट. याच्याकडे आणि त्याचे काढलेही होते आपण, पण ते टाईम कन्झम्पशन मेथड आहेत बेटा याच्या सॉल्व करण्याच्या. म्हणजे आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी घ्यावं लागतं, मग याचा परफेक्ट स्क्वेअर बनवावं लागतं, सीला तिकडे पाठवावं लागतं, आठवत असेल तर तुम्हाला आहे ना. आणि मग ते बी स्क्वेअर मायनस 4ac डिस्क्रिमिनंट मिळतो आणि अपॉन 4a करावं लागतं. त्यावेळेस वाय एक्स इज इक्वल टू आपल्याला हे बघा एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू मिळते मायनस बी बाय 2a आणि वाय इज इक्वल टू मिळते मायनस डी बाय 4a. पण मला असं वाटतं बेटा तुम्ही आता हे लर्न करा. आता ही वेळ नाही आहे की कसं आलं आहे ना, तर आपण आपलं पुढचं बघू बेटा, कारण की हे लक्षात ठेवा बस. ठीक आहे. कारण की याच्यात अजून माझा 15-20 मिनिट वेळ निघून जाईल बेटा. ठीक आहे.
आणि मी आता वेळ गमावू इच्छित नाही आपल्याला पटापट, कारण की हे 8 ते 9 दिवसात आपल्याला संपलं पाहिजे हे चॅप्टर आहे ना. 8-9 दिवस खूप होऊन जातात क्वाड्रॅटिकसाठी. डी इज ग्रेटर दॅन 0, तर रूट्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट हे शिकलोच आपण. अनइक्वल डी इज इक्वल टू 0, रूट्स आर रिअल अँड कोइन्सिडंट, इक्वल रूट्स येतात. ठीक आहे. आणि डी इज लेस दॅन 0, रूट्स आर इमॅजिनरी. ठीक आहे, हेही शिकलोच आहोत. पण आपलं बेटा हे लक्षात ठेवा, क्रॅश कोर्स आहे, आपण आता डिटेलमध्ये शिकणार नाही, हे तुम्हाला माहितीच आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नेचर ऑफ रूट्स, ठीक आहे, हे नोट लक्षात ठेवायची. कन्सिडर द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + bx + c इज इक्वल टू 0 वेअर a b c बिलॉंग्स टू रॅशनल नंबर and a is not equal to 0, then if d is a perfect square there then roots are rational. ठीक आहे. d perfect square असेल तर रूट्स रॅशनल असतात, अदरवाईज इररॅशनल असतात. इररॅशनल असू शकतात किंवा आपण असं म्हणू शकतो की कॉम्प्लेक्स पण असू शकतात, है ना. इररॅशनल असू शकतात किंवा कॉम्प्लेक्स असू शकतात. इररॅशनल मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आपण रूट्स आर रिअल ए बी सी वेअर ए बी सी, तर ए इज नॉट इक्वल टू 0, टी इज परफेक्ट स्क्वेअर, देन रूट्स आर रॅशनल. डी जर परफेक्ट स्क्वेअर असेल तर तो स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल आणि मग -b, म्हणजे हा जो आहे ना, थांबा मी सांगतो याचा अर्थ लागेल तर महत्त्वाचं आहे समजून घेणे. -b प्लस मायनस असा लिहितो मी, आहे ना, अपॉन 2a, हे राहतात x इज इक्वल टू. बरं, डी जर परफेक्ट स्क्वेअर असेल तर डी जर परफेक्ट स्क्वेअर असेल तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे आपल्याला मिळेल -b प्लस मायनस समथिंग आपण q धरू. ठीक आहे. आणि अपॉन 2a, तर हे तर रॅशनल झालं ना, हा नंबर रॅशनल झाला, हा नंबर रॅशनल झाला. सो रूट्स आर रॅशनल असं त्याचं म्हणणं आहे. जर डी लेस दॅन 0 असेल, तर कॉम्प्लेक्स होऊन जाईल, आयवोटा येईल बाहेर. डी लेस दॅन 0 असेल तर, आणि डी ग्रेटर दॅन 0 असेल तर सपोज असं येईल √3 वगैरे त्याची व्हॅल्यू, ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह. ठीक आहे. ग्रेटर दॅन 0 आला पण 3 आला तर √3 येईल. अच्छा, तर हे काय होऊन जाईल, इररॅशनल. हे होईल इररॅशनल आणि हे होईल कॉम्प्लेक्स. आणि जर समजा परफेक्ट स्क्वेअर असला तर मिळेल रॅशनल, हा मिळेल रॅशनल नंबर. क्लिअर विवेक, हे कळलं. नोट. ठीक आहे. a इज इक्वल टू p प्लस √q इज वन रूट. इन दिस केस p इज रॅशनल अँड √q इज सर्ड. सर्ड म्हणजे इररॅशनलच. ठीक आहे. देन अदर रूट विल बी p मायनस √q. हे लक्षात ठेवायला. कॉम्प्लेक्स रूट आणि इररॅशनल रूट हे दोन्ही पेअरमध्ये येतात. ठीक आहे. इररॅशनल रूट आणि कॉम्प्लेक्स रूट हे कधीही काय येतात, पेअरमध्ये येतात. म्हणजे p प्लस √q आलंय तर इथे काय येईल, p मायनस √q. ठीक आहे, लक्षात ठेवायला. नेक्स्ट, p प्लस आयोटा q इज वन रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, देन द अदर रूट विल बी मस्ट बी द कॉन्जुगेट मध्ये मिळतं आहे ना, p मायनस iq. ठीक आहे. अँड वाईस वर्सा. ठीक आहे. ते निगेटिव्ह असेल तर हे पॉझिटिव्ह येईल. एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल काय विचारत आहे आता आपल्याला सॉल्व करावं लागेल. बघा, लेट a ग्रेटर दॅन 0, b ग्रेटर दॅन 0, c ग्रेटर दॅन 0. देन बोथ द रूट्स ऑफ द इक्वेशन ax² + bx + c इज इक्वल टू, काही कमेंट करा या बोथ द रूट्सवर, आहे ना. कशाला फोकस करायचं, बोथ द रूट्स याच्यावर फोकस करायचं की त्याच्यावर काहीतरी कमेंट करा. आर रिअल अँड निगेटिव्ह, हॅव निगेटिव्ह रिअल पार्ट्स, हॅव पॉझिटिव्ह रिअल पार्ट्स, नन ऑफ दीज किंवा नन ऑफ द अबो. हे विचारलं होतं, आहे क्वेश्चन 79चा,
पण फार महत्त्वाचं आहे ना, कारण की अशा टाईपचे क्वेश्चन्स रिपीट नाही होत, पण त्या टाईपचे क्वेश्चन्स येतात, रिपीट नाही होत, पण व्हॅल्यूज चेंज करून तर येऊ शकतं ना. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा की काय होतं याच्यात. ए ग्रेटर दॅन 0 आहे, बी ग्रेटर दॅन 0 आहे, सी ग्रेटर दॅन 0 आहे, आणि विचारला आहे की बोथ द रूट्स ऑफ द इक्वेशन आर रियल अँड निगेटिव्ह, रियल अँड निगेटिव्ह. ठीक आहे, घेतो एक एक्झाम्पल. एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 7 इज इक्वल टू 0. एक एक्झाम्पल घेतलं मी. बरं, हे किती आहे, ग्रेटर दॅन 0 घेतला. काल आपण शिकलो परमिसिबल शब्द असेल तर मोजकेच काही व्हॅल्यूज आहेत का हे चेक करतो, आणि इथे काय म्हणून राहिला आहे तो, देन बोथ द रूट्स ऑफ द इक्वेशन आर रियल अँड निगेटिव्ह. जर मी प्रूव्ह करून दिलं की रियल अँड निगेटिव्ह नाही आहे ते हा ऑप्शन गेला. ठीक आहे, म्हणून एक एक्झाम्पल घेतला, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 7. इथे ए बी सी तर आपण ग्रेटर दॅन 0 घेतला, बी ग्रेटर दॅन 0 घेतला मी, सी ग्रेटर दॅन 0 घेतला, या कंडिशन सॅटिस्फाईड केल्या आहेत. अच्छा, आणि डिस्क्रिमिनंट काय होऊन राहिला याचा, लेस दॅन 0. 2चा स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजे 2, बीची व्हॅल्यू 2 आहे ना, तर 2चा स्क्वेअर 4 मायनस डिस्क्रिमिनंट 4 मायनस 7 4 जा 28 म्हणजे मायनस 24 लेस दॅन 0. तर डिस्क्रिमिनंट लेस दॅन 0 आला तर रूट्स रियल कसे येतील, रियल येऊ शकतात का, नाही. निगेटिव्हचा तर प्रश्नच नाही, पहिले तर रियल यायला पाहिजे, मग निगेटिव्हच्या बद्दल कमेंट करू. रूट्स आर रियल अँड निगेटिव्ह, तर हे गोष्ट पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, तर हा ऑप्शन कॅन्सल करू आपण, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन रॉंग आहे. हा ऑप्शन रॉंग आहे. ठीक आहे, हॅव निगेटिव्ह रियल पार्ट्स, हॅव निगेटिव्ह रियल पार्ट्स. अच्छा, हे कसं सांगेल, इथे व्हॅल्यूज नाही दिल्या आहे, हे लक्षात ठेवाल. हे 3 कंडिशन दिल्या आहे, इज ग्रेटर दॅन 0, बी इज ग्रेटर दॅन 0 अँड सी इज ग्रेटर दॅन 0. हॅव निगेटिव्ह रियल पार्ट्स. बरं, हॅव निगेटिव्ह रियल पार्ट्सचा अर्थ असा असतो की जर रूट्स येत असतील, बोथ द रूट्स ऑफ द इक्वेशन हॅव निगेटिव्ह रियल पार्ट्स, हॅव पॉझिटिव्ह रियल पार्ट्स, नन ऑफ अबो. तर रियल पार्ट्स हॅव निगेटिव्ह रियल पार्ट्स आपण बघितलं आहे. रियल पार्ट्स काय असतो, आत्ताच बघितलं तुम्ही की एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे, तर याच्यात हा पार्ट कदाचित जर इमॅजिनरी आला, आता इथे डिस्क्रिमिनंट लेस दॅन 0 येऊन राहिला, डिस्क्रिमिनंट जर लेस दॅन 0 येऊन राहिला तर याचे रूट्स पडतील, तर हा इमॅजिनरी पार्ट येईल, टी इज लेस दॅन 0, आणि हा इमॅजिनरी झाला तर 2a ने डिवाइड कराल तरी तो इमॅजिनरी राहील, आणि हा पार्ट होईल रियल, हा पार्ट आहे रियल, हा पार्ट आहे रियल, आणि रियल पार्ट येऊन राहिला आहे मायनस बी बाय 2a, आणि बी काय आहे हियर, b is greater than 0 and a is greater than 0, so b minus 2a is equal to negative. हा पॉइंट झाला निगेटिव्ह, कारण की b ग्रेटर दॅन 0, a ग्रेटर दॅन 0, तर हे पॉझिटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह, निगेटिव्ह येईल, म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आहे. हॅव निगेटिव्ह रियल पार्ट्स, कारण की रियल पार्ट्स हाच येईल, आणि रियल पार्ट्स कारण की हा तर इमॅजिनरी येईल, आणि हा रियल आला, हा रियल आला, तर हॅव निगेटिव्ह रियल पार्ट्स. तर हा ऑप्शन आज चुकला, कारण की हॅव पॉझिटिव्ह रियल पार्ट्स, आणि नन ऑफ द अबो हाही चुकला, कारण की एक तर आलं आहे ना ॲन्सर करेक्ट. कळलं का विवेक, रिप्लाय करा बेटा. न्यूमेरिकल समजलं का.
रिप्लाय करा विवेक पटकन. नेक्स्ट न्यूमेरिकल बघू. ठीक. क्वेश्चन आहे हा 1980चा आहे, पण बघू आपण मागच्यापासून स्टार्ट करायचं, लेटेस्ट पर्यंत यायचं. चा आहे पण महत्वाचं आहे. बोथ द रूट्स ऑफ द इक्वेशन x मायनस बी इंटू एक्स मायनस सी प्लस एक्स मायनस ए एक्स मायनस सी प्लस एक्स मायनस ए इंटू एक्स मायनस बी आहे क्वाड्रॅटिक. ही क्वाड्रॅटिकच येणार आहे. एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट बी प्लस सी इंटू एक्स प्लस बी सी असं येईल काहीतरी आहे ना. अशाच प्रकारे हे येईल, अशाच प्रकारे ते येईल. तर हे क्वाड्रॅटिकच येऊन राहिलं आहे ना. क्वाड्रॅटिकच्या शिवाय काही येणारच नाही. हेही एक्स स्क्वेअर आहे, तोही एक्स स्क्वेअर आहे, 3x स्क्वेअर होऊन जाईल. तर आपल्याला कमेंट करायची आहे आर ऑलवेज पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, रिअल आहे. काय विचारलं आहे? बोथ द रूट्स ऑफ द इक्वेशन आहे ना. बोथ द रूट्स काय विचारलं आहे? बोथ द रूट्स पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहे, रिअल आहे की नन ऑफ दीज आहे, त्याच्याबद्दल आपल्याला कमेंट करायची. कसं करणार? ए बी सी अननोन आहे आणि याच्यात आपण मल्टिप्लिकेशनही करून काही फायदा आहे का? काहीच नाही. आपण आपल्याला मिळणारच नाही. तर असे न्यूमेरिकल्स कसे सॉल्व करतात हे बघा. अशा न्यूमेरिकलमध्ये लेट व्हॅल्यूज घेऊन घ्यायच्या आणि तेही अशा सिम्पल व्हॅल्यूज घेऊन घ्यायच्या. a इज इक्वल टू -1, b इज इक्वल टू 0 अँड c इज इक्वल टू 1. ठीक आहे. बघू या व्हॅल्यूजवर काय येऊन राहिलं आहे तर ऑप्शन म्हणजे आपल्याच मनाने घेऊन घ्यायचे. -1, 0 आणि 1. हां अच्छा. ह्या जर व्हॅल्यूज घेतल्या तर x मायनस बी म्हणजे एक्सच होईल. x मायनस सी म्हणजे x मायनस 1 होईल. x मायनस ए म्हणजे x प्लस 1 होऊन जाईल. x मायनस सी म्हणजे x मायनस 1 होऊन जाईल प्लस x मायनस ए म्हणजे x प्लस 1 होऊन जाईल आणि x मायनस बी म्हणजे x होऊन जाईल इज इक्वल टू 0. ठीक आहे. व्हॅल्यू पुट केल्या आहे बी सीच्या. आपल्याच मनाने घ्यायच्या सिम्पलवाल्या. 0 मधात ठेवायचा, एक व्हॅल्यू 0 घेऊन घ्यायची मस्त आणि इकडे -1 आणि एक +1. हे झालं एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस हे झालं एक्स स्क्वेअर मायनस 1 है ना. ए प्लस बी ए मायनस बी. ठीक आहे. अच्छा इथे एक्स होईल. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स हां प्लस इथे काय होईल एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू 0. तुम्ही केअरफुली बघाल तर आणि ह्या तर कॅन्सल होऊन राहिलं आहे. अच्छा आपल्याला काय मिळालं 3x स्क्वेअर इज इक्वल टू 1. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 3x स्क्वेअर आणि हा -1 तिकडे नेला तर प्लस झालं. तर एक्सची व्हॅल्यू मिळाली प्लस मायनस 1/√3. एक्सची व्हॅल्यू मिळाली 1/3 केलं स्क्वेअर रूट घेतले तर प्लस मायनस 1/√3 असे दोन रूट्स मिळाले. एक रूट झाला 1/√3 आणि दुसरा झाला -1/√3. तर याच्यावरून पॉझिटिव्ह आहे का? नाही आहे. दोन्ही रूट्स पॉझिटिव्ह आहे का? नाही आहे. दोन्ही रूट्स निगेटिव्ह आहे का? नाही आहे. दोन्ही रूट्स रिअल आहे का? हो आहे. दोन्ही रूट्स रिअल आहेत. सिंपल. कळलं का विवेक? बघून घ्या. बघून घ्या बेटा. हा रियल रूट्स करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. द नंबर ऑफ रियल सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन. याचे सोल्युशन्स काढायचे. स्टुडंट विचार नाही करत. या स्टुडंट विचार नाही करत. क्वाड्रॅटिक दिसलं की त्याचे मॅक्झिमम रूट्स 2 म्हणतात आणि 2ला टिक मार्क करतात. असं नाही. हे सॉल्व कसं करतात माहिती आहे का? जी आता इथे मॉड आहे ना, मॉड ऑफ एक्स आहे. तर आपण स्टार्ट करू. लेट
मॉड ऑफ एक्स इज इक्वल टू अल्फा, असं पुट करून टाकायचं, पुढे पाहायला जाईल. तर हे झालं अल्फा स्क्वेअर मायनस 3 अल्फा प्लस 2 इज इक्वल टू 0, आणि याचं झाले अल्फा मायनस 2 अल्फा मायनस 1 इज इक्वल टू 0 है ना, -2 -1. तो अल्फा इज इक्वल टू आला 2 अँड अल्फा इज इक्वल टू आला 1. बट अल्फा काय आहे, मग पुट करायचं मॉडला, तोपर्यंत असंच करायचं. फ्रॅक्शनल पार्ट पण असंच येईल तुम्हाला ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू फंक्शन पण असंच येईल, इथे दिलं राहील त्याचा स्क्वेअर, तर त्याला एक अल्फा म्हणून पुट करायचं, सॉल्व करायचं आपल्या यानी. बिलकुल हे तर सिम्पल आहे आपल्यासाठी. मग पुट करायचं अल्फाच्या जागेवर, तर हे आलं 2 अँड मॉड ऑफ एक्स इज इक्वल टू 1. तर मॉड ऑफ एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू प्लस मायनस 2 अँड एक्स इज इक्वल टू प्लस मायनस 1. ठीक आहे ना. मॉड बाहेर काढलं एक्सला तर प्लस मायनस येत आहे ना, तर प्लस मायनस 2 आणि प्लस मायनस 1 म्हणजे किती रूट्स आले, 4 रूट्स. ऑप्शन ए करेक्ट. किती रूट्स आले, 4 रूट्स. करेक्ट आहे विवेक, तुमचं आन्सर माझ्या पहिले आलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे सॉल्व करतात भेटायला. चाललो आहे आपण 79, 80, 82, 90 पुढे चाललो आहे. ठीक आहे बेटा. Let fx be a quadratic expression which is positive for all real values of x. ठीक आहे ना, पॉझिटिव्ह फॉर ऑल रिअल व्हॅल्यूज ऑफ एक्स. gx दिलाय fx, तुम्हाला दिसतंय बघा, हा fx आहे, हा f डॅश x आहे आणि हा f डबल डॅश x आहे. दिसत असेल तर बघा, लक्षात घ्या. ठीक आहे, कारण की हा f डॅश x ही वाटू शकता, fचा असं होतं की हा डॅश दिसतच नाही, तर हा f डबल डॅश x आहे. देन फॉर एनी रिअल x आपल्याला बघायचं आहे gx ही जी पॉलिनॉमियल बनणार आहे ही लेस दॅन 0 आहे, gx इज ग्रेटर दॅन 0 होणार आहे, की gx इज इक्वल टू 0 होणार आहे, की gx ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 होणार आहे, चेक करायची आहे. तर मी काय करतो, मी असं करतो की लेट fx इज इक्वल टू घेऊन घेतो ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी. ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी घेऊन घेतली मी. याच्यासाठी fx काय मिळाला आहे, तो fx घेतलं तर अ क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन विच इज पॉझिटिव्ह फॉर ऑल रिअल व्हॅल्यूज ऑफ एक्स. पॉझिटिव्ह फॉर ऑल रिअल व्हॅल्यूज ऑफ एक्सचा अर्थ होतो की ए इज ग्रेटर दॅन 0 यात आणि डी इज लेस दॅन 0. डिस्क्रिमिनंट लेस दॅन 0 असेल त्यावेळेस, त्या आत्ताच बघितलं आपण, सुरुवातच तिथून केली की डिस्क्रिमिनंट लेस दॅन 0 असेल तर नो रूट्स म्हणजेच ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी याची व्हॅल्यू म्हणजेच वायची व्हॅल्यू ऑलवेज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, आणि अपवर्ड फेसिंग घेतला म्हणजे ऑलवेज ग्रेटर दॅन 0. ए लेस दॅन घेतलं तर ऑलवेज निगेटिव्ह येईल. ठीक आहे, पॉझिटिव्ह म्हटलं तर असं कंडिशन डी लेस दॅन 0 हे लक्षात ठेवायला. ठीक आहे, ते फास्टमध्ये आपल्याला रिकॉल व्हायला पाहिजे की ए इज ग्रेटर दॅन 0 अँड डी इज लेस दॅन 0. म्हणजेच डी म्हणजे काय, बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0 आहे ना, डिस्क्रिमिनंट. तर हे झालं आपल्या कंडिशन्स आधीच्या. आणि आता तर सिम्पलच आहे, एफ डॅश एक्स काय होईल, 2ax प्लस बी. डिफरन्शिएट तर करताच येतं आपल्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी ला. अच्छा, आणि एफ डबल डॅश एक्स 2a. तर नवीन क्वाड्रॅटिक जी gx झाली आहे ती लिहितो मी, gx इज इक्वल टू ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी. कारण की fx म्हटलं आहे त्यांनी, पुट केला. एफ डॅश एक्स म्हटलं आहे तर 2ax प्लस बी प्लस एफ डबल डॅश एक्स म्हटलं आहे तर 2a. म्हणजेच आपलं क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन बनलं आहे. मी थोडं केअरफुली लिहितो, ax स्क्वेअर. एक्स वाल्या किती टर्म आहे, दोनच आहेत सर, तर 2a प्लस बी इंटू एक्स.
2a प्लस बी इंटू एक्स, आणि हे तर सगळं कॉन्स्टंट आहे, 2a प्लस बी प्लस सी, 2a प्लस बी प्लस सी. ठीक आहे, हे झालं आपला क्वाड्रेटिक GX इक्वेशन, क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालं. ठीक, अच्छा. आणि आता याच्यावर कमेंट करा म्हणतायत की GX लेस दॅन 0 आहे, GX ग्रेटर दॅन 0 आहे, GX. आणि हे कोशावरून आताच तर पाहिलं तुम्ही, fx जर पॉझिटिव्ह असेल, fx जर पॉझिटिव्ह असेल तर आपण काय घेतलं, a इज ग्रेटर दॅन 0 आणि d इज लेस दॅन 0. तर आपण इथे चेक करू आहे की नाही आहे हे चेक करू. तर ये तर ग्रेटर दॅन 0 आहे, इथेच तुम्ही मेन्शन केलं आहे, तेव्हाच तर fx आला आहे ना. ए ग्रेटर दॅन 0 आहे, तिथे ए तर ग्रेटर दॅन 0 आहेच इथे. आणि डिस्क्रिमिनंट चेक करू, डिस्क्रिमिनंटच्या बद्दल. तर इथे डी कोणता येऊन राहिला आहे, अच्छा बीची व्हॅल्यू ही येऊन राहिली आहे. तर 2a प्लस बीचा होल स्क्वेअर, बी स्क्वेअर मायनस 4, ए म्हणजे काय असते, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, तर ए, आणि ॲब्सोल्यूट टर्म सी म्हणजे इंटू 2a प्लस बी प्लस सी. ठीक आहे ना. या क्वाड्रेटिकमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac त्याचा डिस्क्रिमिनंट काढता आला पाहिजे ना. ठीक आहे, एक्सपांड करू याला, 2a चा स्क्वेअर 4a स्क्वेअर प्लस 2 इंटू 2a इंटू बी म्हणजे 4ab प्लस बीचा स्क्वेअर मायनस 4a याला मल्टिप्लाय केला तर मायनस 8a स्क्वेअर, मायनस 4a याला मल्टिप्लाय केला तर मायनस 4ab, आणि मायनस 4a त्याला मल्टिप्लाय केला तर मायनस 4ac असं मिळालं. 4ab तर कॅन्सल झालं, प्लस मायनसमध्ये हे कॅन्सल झालं. तर आपल्याला मिळालं 4a स्क्वेअर मायनस 8a स्क्वेअर मायनस डिस्क्रिमिनंट मिळाला मायनस 4a स्क्वेअर, 4a स्क्वेअर मायनस 8a स्क्वेअर, आणि इथे मिळालं बी स्क्वेअर मायनस 4ac प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac. अच्छा, ही जर तुम्ही केअरफुली बघितली तर ही व्हॅल्यू काय आहे, निगेटिव्ह. का, ए ग्रेटर दॅन 0 आहे, इंटू ए स्क्वेअर पण पॉझिटिव्हच राहील, आणि त्याला मायनस 4ने मल्टिप्लाय केला आहे तर निगेटिव्ह होईल. आणि हा तर पहिलेच तुम्ही मेन्शन केला आहे लेस देन 0, म्हणजे हाही निगेटिव्ह. निगेटिव्ह प्लस निगेटिव्ह लेस देन 0, निगेटिव्ह प्लस निगेटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0. अच्छा, इथे डिस्क्रिमिनंट लेस दॅन 0 येऊन राहिला आहे. तर आपण काय म्हणू शकतो आता, a is greater than 0, d is less than 0, so gx is always greater than 0, gx is greater than 0, gx ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 राहील. म्हणून मी तिथे तुम्हाला फोकस करून राहिलो होतो त्या गोष्टीवर की बघा y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी ची व्हॅल्यू जास्त येईल, a इज ग्रेटर दॅन 0, d इज लेस दॅन 0, तर त्यावेळेस नो रूट्स, आणि नो रूट्स म्हणजे पूर्ण क्वाड्रेटिक एक्सप्रेशनची व्हॅल्यू फॉर ऑल एक्स, एक्सची व्हॅल्यू काही पुट करा मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी, त्याची व्हॅल्यू एक्सप्रेशनची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असते. कळलं का विवेक बेटा? रिप्लाय करा बेटा कळलं असेल तर. क्लिअर, ठीक आहे, चला. चा क्वेश्चन आहे हा, लास्ट न्यूमेरिकल राहील बेटा है ना, आपल्याला दुसराही क्लास आहे त्याच्यानंतर. आणि आपला क्लास थर्सडे फ्रायडे होणार नाही हां, सध्या तरी थर्सडे फ्रायडे होणार नाही, डायरेक्ट सॅटरडेला होईल, मंडे ट्यूजडे वेनसडे होईल. ठीक आहे, तर आता डायरेक्ट आपली सॅटरडेला भेट होईल. ठीक आहे, अल्फा बीटा विथ द रूट्स ऑफ द इक्वेशन, याचे रूट्स आहेत. अच्छा, तर मी याला असं लिहू शकतो का, एक्स मायनस ए एक्स मायनस बी
मायनस सी इज इक्वल टू 0 बिलकुल लिहू शकता. आणि या एक्सप्रेशनचे या इक्वेशन, आता इक्वेशन याला इक्वेशन म्हणायचं, या इक्वेशनचे अल्फा बीटा काय आहे, रूट्स आहे. रूट्स आहे म्हणजेच एक्स मायनस अल्फा आणि एक्स मायनस बीटा होईल इज इक्वल टू 0. तेव्हाच तर म्हणतो ना आपण अल्फा आणि बीटा रूट्स आहे म्हणून. इक्वेशन लिहिलं म्हणजे इक्वेशन हे बरोबर लिहावं लागतं, इक्वल टू 0 लिहावं लागतं. म्हणून एक्स मायनस ए इंटू एक्स मायनस बी, सीला इकडे आणलं मायनस सी इज इक्वल टू 0 केलं. तर हे इक्वेशन झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि याचे रूट्स काय, अल्फा बीटा. तर एक्स मायनस अल्फा आणि एक्स मायनस बीटा हे रूट्स असतील, म्हणजे हे आणि हे इक्वेशन सेमच झालं. म्हणजेच आपण असं लिहू शकतो एक्स मायनस ए एक्स मायनस बी मायनस सी इज इक्वल टू एक्स मायनस अल्फा आणि एक्स मायनस बीटा. दोन्ही तर इक्वेशन सेमच आहेत ना, त्याचे रूट्स आहे ना. तुम्ही असं लिहिलं का एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 इज इक्वल टू 0 असं लिहा, नाहीतर एक्स मायनस 2 आणि एक्स मायनस 1 लिहा. दोन्ही तर सेमच आहे बेटा, तेच लिहिलं आहे. म्हणजे इथे असं लिहू शकतो ना तुम्ही एक्स मायनस 3 प्लस 2 इज इक्वल टू 0 अशा टाईपचं आहे ते. एक्स मायनस ए एक्स मायनस बी प्लस सी मायनस सी इज इक्वल टू 0 झाला, ठीक आहे. आणि एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0. तर दोन्ही काय झाले, सेम झाले. दोन्ही काय झाले, सेम झाले. अच्छा, आता पुढे काय म्हणतो तो, देन द रूट्स ऑफ द इक्वेशन, याचे रूट्स सांगा म्हणतो. एक्स मायनस अल्फा मायनस एक्स इंटू एक्स मायनस बीटा प्लस सी इज इक्वल टू 0चे रूट्स सांगा. अच्छा, याचे रूट्स सांगा. याचे रूट्स कसे सांगणार तुम्ही, तर एक सिंपल करतो. हे तर दिलंच आहे, हे मी आत्ता सांगितलं. असं याच्यावरून हे दोन्ही इक्वल झाले, सीला तिकडे नेलं तर एक्स मायनस ए एक्स मायनस बी इज इक्वल टू एक्स मायनस अल्फा एक्स मायनस बीटा प्लस सी. आणि याचे रूट्स विचारले आहे, म्हणजे इक्वल टू 0 चे रूट्स हे येऊन राहिले. हा तर इक्वल टू 0 आहे, म्हणजे एक्स मायनस ए एक्स मायनस बी इज इक्वल टू काय झालं, 0. म्हणजेच रूट्स काय झाले, एक्स इज इक्वल टू ए आणि एक्स इज इक्वल टू बी. म्हणून त्याचे रूट्स काय झाले, हा ऑप्शन करेक्ट आहे. हा ऑप्शन करेक्ट आहे, ठीक आहे.